गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, सेकंड इयर BCom या वर्गासाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि त्या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत लिक्विडेशन ऑफ कंपनी. तर या टॉपिकचा एक नवीन प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करून घेत आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, कारण शेवटपर्यंत बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल की प्रॉब्लेम आपण कशा पद्धतीने सोडवलेला आहे. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आता अकाउंट आणि कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे. कोणता? DNA कॉमर्स. तर प्रॉब्लेममध्ये बघूया. लिक्विडेशन कंपनीचं झालेलं आहे. ग्लोबल लिमिटेड गुलबर्गा वेंट इनटू व्हॉलंटरी लिक्विडेशन ऑन 31 मार्च 2025. 31 मार्च 2025ला लिक्विडेशन झालं. अंडरलाईन करा लिक्विडेशनची डेट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पेड अप कॅपिटल इक्विटी शेअर्स, फक्त इक्विटी शेअर दिले, प्रेफरन्स शेअर दिले नाही. प्रेफरन्स शेअर दिले नाही म्हणजे प्रेफरन्स शेअरला पेमेंट होणार नाही. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, अनसेक्युअर्ड, सन्ड्री क्रेडिटर्स 3 प्रकारचे दिले. प्रेफरन्शियल, पार्टली सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड. आपल्याला हे माहीत असतं प्रेफरन्शियल आणि अनसेक्युअर्ड असतात, पण पार्टली सेक्युअर्ड जर दिलं तर लक्षात ठेवायचं, पार्टली सेक्युअर्ड म्हणजे सुरक्षित कर्ज, सुरक्षित क्रेडिटर्स आहेत आणि सुरक्षित म्हणजे तिथं काहीतरी गहाण ठेवलेलं आहे, म्हणजे हे लोन आहे. इथं लोनची ॲडजस्टमेंट असणार आणि कोणती तरी असेट गहाण ठेवली जाणार. तर इथं बघा, प्रॉपर्टी विच वॉज यूज टू पे सेक्युअर्ड क्रेडिटर्स, प्रॉपर्टी नावाची असेट वापरली पे करण्यासाठी सेक्युअर्ड क्रेडिटर्स आणि ती विकली 44,000ला. म्हणजे सेक्युअर्ड क्रेडिटर्सकडून जो लोन घेतला 60,800 त्याच्यासाठी कोणती असेट गहाण ठेवली? प्रॉपर्टी. तर याला स्टार करून ठेवा, ती ॲडजस्टमेंट आपण सोडवणार. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस दिले आणि रेम्युनरेशन दिलं. तर येऊया आपण विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेममध्ये. प्रॉब्लेममध्ये आपण पेमेंट करत असतो लायबिलिटीचं आणि पेमेंट करण्या अगोदर आपल्याकडे रिसिप्ट असली पाहिजे. रिसिप्ट म्हणजे कॅश. मग कॅश कुठून मिळते विद्यार्थी मित्रांनो? तर कॅशचे प्रमुख 2 सोर्सेस पहिले रेकॉर्ड करून घ्यायचे. मग अगोदर सगळ्यात पहिला सोर्स कोणता कॅशचा? तर कॅश आपल्याला कुठून मिळते? तर तुम्ही असेटमध्ये जायचं आणि असेटला कॅश दिलेली आहे का तेवढंच चेक करायचं. मग असेटला जर कॅश दिलेली असेल तर लगेच रिसिप्टला रेकॉर्ड करून घ्यायची. मग कॅश दिलेली आहे, रिसिप्टला रेकॉर्ड करा. रिसिप्टला आपण कोणत्या शब्दाने रेकॉर्ड करतो? टू. मग टू कॅश. आणि बॅलन्स शीटला कॅश किती? 14,000. दोन्ही कॉलम कॅशच्या व्हॅल्यू सेम येणार. 14,000 कॅश दोन्ही कॉलममध्ये सेम येणार. बरं, कॅश हे आपला पहिला सोर्स आहे. अजून कॅश कुठून मिळते विद्यार्थी मित्रांनो? तर कॅश आपल्याला मिळाल्यानंतर अजून कॅश दुसरे सोर्स कॅश कुठून मिळणार? तर कॅश मिळणार असेट रिअलाइज, असेट विकून. मग ज्या ज्या असेट आपण विकतो त्यातून आपल्याला कॅश मिळू शकते. मग इथं तुम्ही लिहू शकतात टू असेट्स रिअलाइज. आणि कोणकोणत्या असेट्स रिअलाइज केल्या? रिअलाइज म्हणजे विकणे. त्या ॲडजस्टमेंटमध्ये दिले जातात. पहिली ॲडजस्टमेंट बघा, लिक्विडेटर रिअलाइज दी असेट्स ॲज फॉलो. लिक्विडेटरने खालीलप्रमाणे असेट विकल्या. प्रॉपर्टी 44,000ला विकली, परंतु प्रॉपर्टी गहाण ठेवली कुणासाठी? क्रेडिटरसाठी. मग एखादी असेट जर गहाण ठेवलेली असेल लायबिलिटी पेड करण्यासाठी तर ती असेट रिअलाइजमध्ये आपण रेकॉर्ड करत नाही. तुम्हाला हे माहिती आहे, बऱ्याच वेळेस मी शिकवलं. मग प्रॉपर्टी जरी विकलेली असेल तरी ती तिथं रेकॉर्ड होणार नाही, कारण ती मॉर्गेज आहे, गहाण ठेवली, सोडून द्या. त्या व्यतिरिक्त कोणत्या? मशिनरी, व्हेकल, स्टॉक आणि डेटर्स 4. मग त्या 4ही असेट लिहून ठेवा एकाखाली एक. अगोदर एकाखाली एक लिहू. पहिली मशिनरी, दुसरी व्हेकल, तिसरी व्हेकल नंतर स्टॉक आणि चौथी डेटर्स. म्हणजे स्टॉक आणि चौथी आहे डेटर्स. ओके, ठीक आहे. 4 असेट लिहिल्या. मग याचा अर्थ असं का विद्यार्थी मित्रांनो 4 असेट विकल्या? नाही, 5 असेट विकल्या. प्रॉपर्टी पण विकलेली आहे, परंतु प्रॉपर्टी इथं का नाही लिहिली? कारण ती गहाण ठेवलेली आहे. मग अगोदर पहिली असेट बघा, मशिनरी. एस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटची व्हॅल्यू. मशिनरी बॅलन्स शीटला किती? 1,52,000. मग इथं मशिनरीच्या समोर एस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये लिहा 1,52,000. आता इथं कोणती व्हॅल्यू लिहायची? रिअलाइज व्हॅल्यू. रिअलाइज व्हॅल्यू म्हणजे विकलेली किंमत. मग ॲडजस्टमेंटची किंमत. मग रिअलाइज व्हॅल्यू मशिनरीची ॲडजस्टमेंटमध्ये बघा किती? 1,28,000. मग मशिनरी इथे लिहा 1,28,000. व्हेकल लवकर फटाफट लिहून टाका. व्हेकल बॅलन्स शीटची किंमत व्हेकल किती? 30,000. त्याच्यानंतर व्हेकल ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू किती? 20,000. ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू रिअलाइज व्हॅल्यूमध्ये लिहायची. स्टॉक बॅलन्स शीटची व्हॅल्यू स्टॉक किती? 82,000. एस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये बॅलन्स शीटच्या व्हॅल्यू लिहायच्या. स्टॉक ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू किती? 1,20,000. ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू रिअलाइज व्हॅल्यूमध्ये लिहायची.
डेटर्स बॅलन्स शीटची व्हॅल्यू किती 74,000, सगळे रेकॉर्ड करून घेतोय आपण. डेटर्स ॲडजस्टमेंट किती 70,000, 70,000ला विकलं ते रिअलाइज व्हॅल्यूमध्ये लिहून टाकले आपण. 4 असेट विकल्या, टोटल 5 विकल्या होत्या परंतु प्रॉपर्टी आपण घेतली नाही. असेट रिअलाइज आपलं झालं. आता 2 सोर्स झाल्यानंतर तिसरा सोर्स आहे कॅश. कुठून मिळते तर कॅश आपल्याला मिळते शेअर होल्डरकडून आपण कॉल करतो अनपेड अमाऊंट. परंतु ते कधी वापरायचं तो सोर्स कॅश पेमेंट करायला कमी पडली तर, म्हणजे अगोदर तुम्ही पेमेंट सुरू करा, पेमेंट करायला कॅश कमी पडली तर तुम्ही शेअर होल्डरकडून कॉल करायचं, अदरवाईज करायची गरज नाही. मग तो सोर्स आपण नंतर वापरू कमी पडली कॅश तर. मग आता तुमच्याकडे एवढी कॅश आहे त्याची टोटल करा. मग रिअलाइज व्हॅल्यूमध्ये किती कॅश आहे 14,000, 1,28,000, 20,000, 1,20,000 आणि 70,000. या सगळ्या कॅशची टोटल करा. तुमच्याकडे टोटल कॅश किती आहे. मग आपण जर टोटल केली तर ती साईडला लिहून ठेवा. मी तर साईडला लिहून ठेवतो. टोटल माझ्याकडे कॅश आहे रिसिप्टची 3,52,000. या रिसिप्ट कॉलमची टोटल केली. माझ्याकडे कॅश किती 3,52,000. हे मी तुम्हाला दिसावं म्हणून इथं समोर लिहिलं. तुम्ही प्रॉब्लेममध्ये नका लिहू, स्टेटमेंटच्या खाली कुठेतरी लिहून ठेवा. 3,52,000 तुमच्याकडे कॅश आहे. आता पेमेंट करा. मग पेमेंटसाठी तुम्हाला हे 8 पेमेंट पार्ट पाहिजे आणि या सिक्वेन्सनुसार तुम्ही पेमेंट करायचं. मग पहिलं पेमेंट कोणतं करतो आपण लीगल चार्जेस. लीगल चार्जेस प्रॉब्लेममध्ये आपण पूर्ण वाचलं. लीगल चार्जेस आहे का नाही. मग ज्या पेमेंटची इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये आलेलीच नसेल ते पेमेंट देण्याची गरज नाही. मग लीगल चार्जेस आलंच नाही देऊच नका, सोडून द्या. दुसरा पेमेंट कोणतं द्यायचं मग रेम्युनरेशन. मग देऊन टाका दुसरं रेम्युनरेशन, कारण रेम्युनरेशनची ॲडजस्टमेंट आहे 3 नंबरची. मग आपण पेमेंटला लिहिणार. पेमेंटची सुरुवात करतो आपण बायने. बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आणि रेम्युनरेशन कसं सोडवायचं तर ॲडजस्टमेंटमध्ये जितके रेम्युनरेशन सांगितले तितके सोडवायचे. मग नंबर 1 ॲडजस्टमेंट बघा. लिक्विडेटर रेम्युनरेशन वॉज फिक्स ॲट 3% ऑन असेट रिअलाइज एक्सक्लुडिंग कॅश. असेट रिअलाइजवर 3% आणि एक्सक्लुडिंग कॅश म्हणजे कॅश सोडून, कॅश शिवाय, कॅश व्यतिरिक्त. मग कॅश घेऊ नका. इन्क्लुडिंग कॅश सांगितलं असतं तर असेट रिअलाइज प्लस कॅश सगळ्यांवर रेम्युनरेशन काढावं लागलं असतं. तर इन्क्लुडिंग नाही एक्सक्लुडिंग आहे. मुद्दामून देतात कन्फ्यूज करण्यासाठी की तुम्ही कॅश पण घ्या. कॅश घेण्याची गरज नाही कारण एक्सक्लुडिंग शब्द आहे. मग फक्त असेट रिअलाइज घ्या आणि त्याच्यावर 3% काढा. म्हणजे एकच रेम्युनरेशन सांगितलं असेट रिअलाइज किती टक्के 3%. मग इथे लिहा 3% ऑन assets realize. 3% ऑन assets realize. आता असेट रिअलाइज, असेट विकलेल्या असेटवर 3%. मग कंसामध्ये लिहा 3% ऑन असेट रिअलाइजची टोटल अमाऊंट. मग टोटल कितीचे असेट विकल्या तर इथं नाही, या बघायच्या नाही. तर तुम्ही 4च लिहिल्या पण त्यांनी 4 नाही, किती असेट विकल्या होत्या 5. प्रॉपर्टी पण विकली परंतु ती गहाण होती म्हणून इथं रेकॉर्ड केली नाही. म्हणून ज्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्ही रेम्युनरेशन काढणार असेट रिअलाइजवर, तर असेट रिअलाइजवर रेम्युनरेशन काढत असताना टोटल असेट कितीच्या विकल्या त्याच्यासाठी इथं नाही बघायचं. त्याच्यासाठी असेट रिअलाइजची ॲडजस्टमेंटच बघा आणि असेट रिअलाइजमध्ये जितक्या पण असेट विकल्या मग ती गहाण असू द्या नसू द्या सगळ्या असेटची टोटल करायची. मग सगळ्या असेट प्रॉपर्टीची पण टोटल करा, मशिनरी घ्या, व्हेइकल घ्या, स्टॉक घ्या आणि डेटर्स घ्या. त्यांच्या अमाऊंट ॲडजस्टमेंटमध्ये दिल्या. प्रॉपर्टी 44,000, मशिनरी 1,28,000, व्हेइकल 20,000, स्टॉक 1,20,000 आणि डेटर 70,000. सगळ्यांची टोटल करा. सगळ्यांची टोटल म्हणजे असेट रिअलाइजची टोटल. मग सगळ्यांची टोटल किती येते 3,82,000. कॅल्क्युलेटरवर तुम्ही करू शकतात. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. मग 3,82,000वर 3% काढा आणि ते येतात 11,460. डायरेक्ट आउटरला लिहा. का आउटरला लिहिले कारण एकच रेम्युनरेशन होतं, संपलं रेम्युनरेशन. मग 11,460 आलं. रेम्युनरेशनचं पेमेंट झालं. रेम्युनरेशन नंतर पेमेंट कोणता करतो आपण एक्सपेन्सेस. मग पुढचं पेमेंट करा एक्सपेन्सेस. मग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून त्याचं पेमेंट करा बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस. मग लिक्विडेशन एक्सपेन्सेस बघा 2 नंबरची ॲडजस्टमेंट किती दिलं 3,700. डायरेक्ट आउटरला लिहा. बरं एक्सपेन्सेस नंतरचं पेमेंट कोणतं देतो आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. कोणतं देतो प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. मग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स प्रॉब्लेममध्ये दिलेले आहे. मग लिहा बाय पेमेंटची सुरुवात बायने करतो आपण. बाय नवीन पेमेंटची सुरुवात प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स तुम्हाला एकतर लायब्ररीला दिले जातील किंवा इथं दिले जातील. लायब्ररीला चेक करा अगोदर. लायब्ररीला दिले बघा प्रेफरन्शियल किती 7,400. मग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स लिहा 7,400. बरं प्रेफरन्शियल क्रेडिटर्स झाल्यानंतर कोणता पेमेंट आहे डिवेंचर. प्रेफरन्शियल नंतर कोणता पेमेंट आहे डिवेंचर. आपण पूर्ण प्रॉब्लेम बघितला.
डिबेंचर लायबिलिटीला पण नाही आणि इथं खाली पण नाही, म्हणजे डिबेंचरची इन्फॉर्मेशन नाही. मग ज्या पेमेंटची इन्फॉर्मेशन नसेल, डिबेंचरची इन्फॉर्मेशनच नाही, ते पेमेंट नका देऊ, सोडून द्या. लिगल चार्जेस नाही, सोडून द्या. डिबेंचर नाही, सोडून द्या. पुढचं पेमेंट घ्या, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. मग डिबेंचरला आपण पेमेंट देणार नाही कारण त्याची इन्फॉर्मेशन दिलेली नाही. मग लिहा बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स सुद्धा प्रॉब्लेममध्ये दिलेले आहे. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स बघा इथं, क्रेडिटरचे अनसेक्युअर्ड किती 1,41,800, ते इनरला लिहा. आता इनरला का लिहिले, कारण अनसेक्युअर्ड क्रेडिटर सोबत अजून एक लायबिलिटी दिली, कोणत्या नावाची, बँक ओव्हरड्राफ्ट, आणि त्याच्या समोर दिलं अनसेक्युअर्ड. मग त्याच्या समोर दिलं अनसेक्युअर्ड म्हणून घेतलं का, तर नाही. इन्फॉर्मेशन अनसेक्युअर्ड ही जर दिली नसती तरीसुद्धा बँक ओव्हरड्राफ्ट विद्यार्थी मित्रांनो जर लायबिलिटीमध्ये आले तर बँक ओव्हरड्राफ्टसुद्धा अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सच्या अंडरच लिहायचे. मग अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्येच काय लिहितात, बँक ओव्हरड्राफ्ट. मग इथं लिहा परत बँक ओव्हरड्राफ्ट. आणि बँक ओव्हरड्राफ्ट किती, तर बँक ओव्हरड्राफ्ट आहे 90,000. बरं, बँक ओव्हरड्राफ्ट झालं, लगेच टोटल करायची का, नाही. तर तिसरं क्रेडिटर्स आहे पार्टली सेक्युअर्ड. आणि पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्सवर ॲडजस्टमेंट आहे लोनची, गहाण ठेवली असेट. आता या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कसे होतात, एकतर ती रिसिप्टला होऊ शकते किंवा पेमेंटला इफेक्ट होऊ शकतो. म्हणून आपण इथं आता थांबू आणि पहिले अगोदर चेक करू त्याचा इफेक्ट रिसिप्टला होतो का पेमेंटला होतो. रिसिप्टला झाला तर इथं लिहा सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी नावाने, आणि जर पेमेंटला झाला तर याच्यातच लिहायचं अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये. म्हणून आपण इथं चेक करू कोणती लोन घेतलेली आहे पार्टली सेक्युअर्ड करून, किती 60,800. तर अशी ॲडजस्टमेंट भरपूर वेळेस मी तुम्हाला शिकवली. काय करायचं, लोनची अमाऊंट बघायची. मग क्रेडिटर्सकडून जे पार्टली सेक्युअर्ड नावाने आहे, शॉर्टमध्ये मी लिहितो, त्यांच्याकडून लोन घेतलं आणि लोनची अमाऊंट आहे, त्यांच्याकडून लोन घेतलं आणि लोनची अमाऊंट किती दिली बघा, 60,800. आणि लोन घेताना एक असेट गहाण ठेवली, कोणती असेट, प्रॉपर्टी. मग जी असेट गहाण ठेवली त्या असेटचं काय करायचं, त्या असेटची सेलिंग प्राइस म्हणजे विकलेली किंमत बघायची. मग प्रॉपर्टी कितीला विकली, पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये 44,000ला विकली. मग त्याची व्हॅल्यू आहे 44,000. लक्ष द्या, आता दोन किमती आपल्याला मिळाल्या, लोनची किंमत आणि असेट जी गहाण ठेवली त्याची विकलेली किंमत, सेलिंग प्राइस, रिअलाइज व्हॅल्यू. आता काय करायचं, फक्त या दोन व्हॅल्यू चेक करायच्या. आणि कोणती व्हॅल्यू चेक करायची, रिअलाइज व्हॅल्यू, विकलेली किंमत. विकलेली किंमत लोनच्या किमतीपेक्षा जास्त असेल, विकलेली किंमत लोनच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर तुमचं लोन पूर्ण नील होणार आणि तुमच्याकडे पैसे शिल्लक राहणार. कुठे लिहायचं, रिसिप्टला. म्हणजे ही व्हॅल्यू रिअलाइज व्हॅल्यू जर जास्त असेल, परत मी तो सोडून दाखवते, जास्त असेल तर कुठे लिहिणार, रिसिप्टला. का, कारण तुमचा लोन काय होतोय, नील होतोय आणि तुमच्याकडे पैसे शिल्लक राहतात. आता ही व्हॅल्यू लोनपेक्षा जर कमी असेल तर तुम्ही लिहा पेमेंटला. मग ही व्हॅल्यू लोनपेक्षा जर कमी असेल तर पेमेंटला लिहा. का, कारण ही व्हॅल्यू कमी आहे म्हणजे तुमचा लोन नील होणार नाही, लोन शिल्लक राहणार. तर आता फक्त चेक करा, विकलेली किंमत लोनपेक्षा जास्त आहे का कमी आहे, तर लोन 60,800 आणि विकली 44,000ला, कमी. विकलेली किंमत काय, कमी आहे. कमी म्हणजे कुठं लिहायचं, पेमेंटला. कमी म्हणजे कुठं लिहायचं, पेमेंटला. मग पेमेंटला लिहा. मग पेमेंटला आपण त्याचा उल्लेख करणार. आता पेमेंटला त्याला म्हणणार आपण पार्टली अनपेड सेक्युअर्ड क्रेडिटर्स, CR म्हणजे क्रेडिटर, शॉर्टमध्ये लिहिलं मी. आता अनपेड का लिहायचं, तर लक्ष द्या कसं सोडवायचं. तुम्ही लोन किती घेतलं होतं, 60,800. त्याच्यातून तुम्ही असेट ती विकली कितीला, 44,000ला. मग तुमच्याकडे पैसे आले 44,000. किती पैसे आले, जी असेट विकली तिथून तुम्हाला किती पैसे मिळाले, 44,000 मिळाले. मग 44,000 तुम्ही लोनला देऊन टाकले. आता किती शिल्लक राहिले, तर लोन दिल्यानंतर शिल्लक राहिले 16,800. आता मला सांगा ही रक्कम लोनची आहे का शिल्लक राहिली, तर एक लक्षात घ्या, लोन किती होता, 60,800. त्याच्यातून तुम्ही 44,000 दिले म्हणजे आता तुमच्याकडे जे शिल्लक राहिले ते शिल्लक राहिलेली अमाऊंटसुद्धा कशाची आहे, लोनचीच आहे. म्हणजे तुमचा लोन नील झालेला नाही आहे.
लोन नील झालेला नाही, तो लोनच आहे जो द्यायचा बाकी आहे, म्हणून अनपेड शब्द लिहिलं. मग अनपेड अमाऊंट काढायची. मग कशी काढायची तर कंसामध्ये लिहा. पहिले अगोदर लोनची अमाऊंट लिहायची. लोन किती होता 60,800 वजा तुम्ही ॲसेट विकली, ॲसेट विकून पैसे येणार. किती पैसे आले 44,000. 44,000 आले, ते लोन तुम्ही देऊन टाकलं. आता 60,800चा लोन होता, त्याच्यापैकी 44,000 दिले. अजून किती लोन शिल्लक राहिलं त्याला तुम्ही नाव देणार अनपेड. तो लोन पेड झाला नाही, अजून बाकी आहे. मग तो अनपेड लोन शोधायचा. अनपेड लोन किती 16,800. तर या पद्धतीने तुम्ही पेमेंट साईडला रेकॉर्ड केलं का, कारण ॲसेट जी विकली ती कमी किमतीला विकली. कशापेक्षा लोनपेक्षा. मग लोनपेक्षा कमी किमतीला विकली तर लोन नीलच नाही होणार, लोन शिल्लक राहणार. म्हणून पेमेंटला लिहायचं कोणत्या क्रेडिटर्समध्ये अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये. आता अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सची टोटल करा या तिन्ही क्रेडिटर्सची. 1,41,800, 90,000 आणि 16,800. तर यांची टोटल येते 2,48,600. तर या पद्धतीने आपण लोनची ॲडजस्टमेंट सोडवतो. आता जर विकली जास्त किमतीला विकली असती ना तर आपण कुठं लिहिलं असतं रिसिप्टला. जास्त किमतीला विकली म्हणजे तुमचा लोन काय होणार नील होणार आणि तुमच्याकडे पैसे शिल्लक राहणार, तेव्हा तुम्ही रिसिप्टला लिहा. तर आता आपण इरेज करूया. या पद्धतीने बरेच ॲडजस्टमेंट मी तुम्हाला हे शिकवलेले आहे, तर तुम्हाला ते सोडवता आले पाहिजे. आता आपलं लोन नील नाही झाला, लोन शिल्लक राहिला 16,800चा पेड करायचा, म्हणून तो आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये रेकॉर्ड केला. बरं, हे झालं. हे झाल्यावर काय करायचं तर मी तुम्हाला सांगितलं आहे 7 पेमेंट झाल्यानंतर शेअर होल्डर शिल्लक राहतात. म्हणून अगोदर काय करायचं तुमच्याकडे बॅलन्स किती तो चेक करायचा. बॅलन्स कसं चेक करणार रिसिप्ट मायनस पेमेंट. हे 6 पेमेंट झाल्यानंतर शेअर होल्डर जेव्हा शिल्लक राहतील तेव्हा बॅलन्स चेक करायचा. आता बॅलन्स चेक करताना जेव्हा तुम्ही इथं चेक करतात की तुम्ही याच्या पुढचा पेमेंट कुणाला करणार आहात प्रेफरन्स शेअर होल्डरला करणार आहात. पण प्रेफरन्स शेअर होल्डरच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं बॅलन्स चेक करा. बॅलन्स कसं चेक करणार रिसिप्ट मायनस पेमेंट. रिसिप्ट आपण साईडला लिहून ठेवली होती, माझ्याकडे किती आहे 3,52,000. आता पेमेंट चेक करा इथपर्यंत किती पेमेंट झालं 11,460, 3,700, 7,400 आणि 2,48,600. सगळ्यांची टोटल करा. मग सगळ्यांची टोटल जर आपण विद्यार्थी मित्रांनो केली तर ती टोटल किती येते तर ती टोटल येते 2,71,160. पेमेंटची टोटल 2,71,160. आणि मी बॅलन्स चेक करायचं म्हणजे काय सांगितलं रिसिप्टमधून पेमेंट वजा करायची. मग पेमेंटची टोटल किती या पेमेंटची आत्तापर्यंत झालेल्या पेमेंटची 2,71,160. कॅल्क्युलेटरवर करा, हे रिसिप्टमधून वजा करा आणि शिल्लक किती राहिले ते काढा. मग शिल्लक राहिले 80,840. हा बॅलन्स शिल्लक राहिला. किती शिल्लक राहिला 80,840 तुमच्याकडे शिल्लक राहिले पेमेंट वजा केल्यानंतर. मग पैसे शिल्लक राहिले, पैसे संपले का नाही संपले. पैसे संपले नाही तर रिसिप्ट साईड सोडवायची काही गरज नाही, कॉल करण्याची गरज नाही. तुमच्याकडे पैसे आहे, पैसे जर संपले कॅश कमी पडली तर कॉल करायचं. पैसे आहे पेमेंट सुरू ठेवा. मग कुणाचं पेमेंट करायचं आता पुढचं प्रेफरन्स शेअर होल्डर. मग प्रॉब्लेममध्ये बघा, प्रॉब्लेममध्ये फक्त इक्विटी शेअर होल्डर आहे, प्रेफरन्स शेअर होल्डरची इन्फॉर्मेशनच नाही. मग ज्याची इन्फॉर्मेशन नाही त्याला आपण पेमेंटच देत नाही. मग प्रेफरन्स शेअर होल्डरची इन्फॉर्मेशन नाही पेमेंट देऊ नका. म्हणजे लिगल चार्जेस डिबेंचर आणि प्रेफरन्स शेअर होल्डर यांच्या इन्फॉर्मेशनच नव्हत्या या प्रॉब्लेममध्ये, पेमेंटच होणार नाही. मग प्रेफरन्स शेअर होल्डर नाही त्यांना पेमेंट करू नका. मग पुढचं पेमेंट घ्या डायरेक्ट कोण इक्विटी शेअर होल्डर. मग इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट देऊन टाका. मग लिहा बाय इक्विटी शेअर होल्डर. आता तुम्ही म्हणणार सर इक्विटी शेअर होल्डरचं पेमेंट किती आहे 1,88,000. तर मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं याच लेक्चर सिरीजमध्ये पहिला प्रॉब्लेम बघा, पहिला लेक्चर बघा लेक्चर सिरीजचा की इक्विटी शेअर होल्डर हा आपला कोणता पेमेंट आहे लास्ट, आणि याला कधीच पूर्ण पेमेंट होत नाही. शिल्लक राहिली तर पूर्ण पेमेंट होणार, जर शिल्लकच राहिली नाही तर पूर्ण पेमेंट देण्याची गरज नाही. जेवढी शिल्लक आहे तेवढीच द्या. तर इक्विटी शेअर होल्डरला आता आपल्याला द्यायचे 1,88,000, पण आपल्याकडे शिल्लक किती 80,840. तर 80,840च द्या. मग इथं इक्विटी शेअर होल्डरच्या पुढे लिहा 80,840. म्हणजे इक्विटी शेअर होल्डरला पूर्ण पेमेंट जर कॅश असेल तर द्या, कॅश नसेल तर जेवढी आहे तेवढंच द्या. मग याला आपण जेवढं आहे तेवढंच दिलं म्हणजे बॅलन्स दिलं. मग कंसामध्ये लिहा बॅलन्स अमाऊंट पेड. बॅलन्स अमाऊंट पेड. बॅलन्स अमाऊंट पेड केली, इक्विटी शेअर होल्डरचं पण पेमेंट केलं आणि किती दिलं 80,840. तुमच्याकडे जेवढे होते तेवढे देऊन टाकले, कॅश काय झाली संपली आणि पेमेंट पण संपले. मग टोटल कॅश तुमच्याकडे किती होती
3,52,000. मग रिसिप्टला लिहा 3,52,000 आणि जेवढी कॅश होती तेवढी पेमेंट करून टाकली. पेमेंट पण तेवढंच केलं. किती? 3,52,000. आता फक्त काय करायचं, 3,52,000ला हा आपण क्लोज केलं. फक्त 80,840 जे दिले ते पर शेअर अमाऊंट काढायची. मग कसं काढायचं? किती दिले? 80,840 भागिले कुणाला दिले? इक्विटी शेअर. मग इक्विटी शेअर टोटल किती? 18,800. मग टोटल पेमेंटला फक्त नंबर ऑफ शेअरने भागायचं 18,800. मग 18,800 ने भाग दिलं तर उत्तर येतं 4.30. कॅल्क्युलेटरवर करा 4.30. त्याला म्हणायचं पर शेअर. प्रत्येक शेअर मागे 4.30 रुपये आपण त्याला पेमेंट केलं. तर या पद्धतीने आपण लिक्विडेशनचा प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो सोडवतो. प्रॉब्लेम हा इझी होता. फक्त ती ॲडजस्टमेंट जी होती ना लोनची, ती लोनची ॲडजस्टमेंट असेट कमी किमतीला विकली म्हणून रिसिप्ट ऐवजी कुठं सोडवली? पेमेंटला. आणि पेमेंटला जर सोडवली तर फक्त अनपेड अमाऊंट शोधायची. म्हणजे लोनमधून विकलेली अमाऊंट वजा करायची. लोनच्या अमाऊंटमधून विकलेली अमाऊंट वजा करायची. शिल्लक राहिलेली अमाऊंट ही अनपेड अमाऊंट असेल. आणि जर जास्त किमतीला विकली असती 44,000 ऐवजी जास्त किमतीला, याच्यापेक्षा जास्त किमतीला विकली असती तर इथं न लिहिता कुठं लिहिलं असतं? रिसिप्टला सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. तर ते व्यवस्थित समजून घ्या. असे बरेच प्रॉब्लेम आपले झालेले आहे. तर या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकतात. आणि जेवढी रिसिप्ट तुमची असते तेवढंच पेमेंट करतात म्हणून दोघांची टोटल सेम लिहायची. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं झाला. पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरमध्ये सोडूया. थँक्यू.